माझ्याकडे ओ-पी-डीमध्ये बरेच तरुण मुलं-मुली येतात आणि अगदी 20-22 वर्षाची आणि त्यांची तक्रार असते, की "मॅडम माझे केस पांढरे होतायत, तर याच्यासाठी काहीतरी सुचवा." तर ह्या ज्या शरीरामध्ये अर्ली ग्रेइंग ऑफ हेअर ह्या ज्या कंप्लेंट्स आहेत, त्या जर का प्रिव्हेंट करायच्या असतील किंवा टाळायच्या असतील, तर काही 3-4 गोष्टी आहेत. त्याचा समावेश तुम्ही आहारामध्ये केला, तर हे ग्रेइंग ऑफ हेअर ते आपल्याला प्रिव्हेंट करता येऊ शकतं. तर त्याच्यामध्ये पहिला येतं आवळा चूर्ण. आवळा चूर्ण जर का डेली तुम्ही उपाशीपोटी घेतलंत, तर त्याचे तुम्हाला फायदे दिसून येतात. ज्यावेळी फ्रेश आवळा असतो, त्या आवळा खाल्ला तरी चालतो किंवा आवळ्याचे इतर पदार्थ जसे की आवळा कँडी, मोरावळा यासारख्या गोष्टी जरी तुम्ही उपाशीपोटी घेतल्या, तर ते रसायनासारखं काम करतात आणि केस जे आहे ते नॅचरली काळे ठेवण्यासाठी मदत करतात. त्यानंतर काळे तीळ रोज तुम्ही सकाळी 1 चमचा घेऊ शकता. रात्री झोपताना एक 7-8 काळे मनुके पाण्यामध्ये भिजत ठेवायचे आणि ते सकाळी उठल्यानंतर ब्रश केल्यानंतर तेही घेऊ शकता. त्याचबरोबर आणखी एक आहे कढीपत्ता तुम्ही त्याची पावडर करून घेऊ शकता किंवा फ्रेश कढीपत्ताही वापरू शकता. पावडर ही तुम्ही फोडणीमध्ये टाकली तरी आपल्याला ते पाहिजे ते न्यूट्रिशन मिळलं जातं. ह्या छोट्या-छोट्या गोष्टी जरी आहारामध्ये तुम्ही फॉलो केल्या किंवा खाल्ल्या, तरी त्याचा तुम्हाला केस काळे राहण्यासाठी आणि निरोगी राहण्यासाठी फायदा होतो. तर या गोष्टी नक्की करून पहा. या गोष्टींची सवय लावायला हवी. म्हणजे हे एकदा आणि दोनदा खाल्ल्याने केस काळे होत नाहीत. तर याची तुम्हाला सवय म्हणजे नियमितपणा पाहिजे या गोष्टींमध्ये. सलग 3 महिने, 6 महिने किंवा हे एक हॅबिट लावायला हवं, जेणेकरून तुमचं आरोग्य निरोगी राहायला मदत होते.